नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, आजचा सुद्धा विषय खूप सेन्सिटिव्हच होणार आहे. आता बघा, आजच्या काळामध्ये काय झालंय, लग्न जमवणे ही खूप मोठी समस्या झालेली आहे आणि एक धंदा पण झालेला आहे. आज बघा तुम्ही, बहुतेक समाजामध्ये कित्येक लोक म्हणजे वयस्कर लोक असतील, 50-60च्या पुढची लोक असतील, तर ही 50-50 हजार, 1-1 लाख रुपये लग्न जमवायला घेतात. गावोगाव फिरून जिथं ओळखी नाहीत अशा ठिकाणी पोरी विचारतात. मग त्या ठिकाणी काय होतं, बऱ्याच वेळा जी लग्न जमली जातात, मग ज्यावेळेस त्या मुलीला काही दागिने केले जातात. समजा 2 तोळे म्हणा, 3 तोळे म्हणा, कोणी कोणी त्यांचे ठेवलेले असतात घरामध्ये दागिने. तर ते दागिने घेऊन हे कुठं फिरायला गेले तर तिथूनच मुली गायब होतात. ह्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, घडलेल्या आहेत आणि घडतायत सुद्धा. किंवा रातोरात नवरी निघून जाते किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती निघून जाते पैसे दागिने घेऊन, आणि तिथे कसलीही केस होत नाही. बदनामी होऊ नये म्हणून कुणी काही कसल्याही पद्धतीची केस त्या ठिकाणी करत नाही. तर हा प्रकार सर्रास सत्ता चालू झालेला आहे. त्याचबरोबर काही विवाह संस्था आहेत, त्या पण फी घेतात 5,000, 10,000, 2,000, आणि कुठलीही म्हणजे सगळ्या फेक इन्क्वायऱ्या पाठवतात. म्हणजे फेक बायोडाटा पाठवणे किंवा ज्यांची लग्न झाले त्यांचा नंबर पाठवणे, म्हणजे हे आता सर्रास एक उद्योगधंदाच या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की आपण एक नवीन एक या ठिकाणी आयडिया लढवलेली आहे की आपला जो चॅनल आहे महाराष्ट्र माझा, हा ज्यांचं लग्न जमत नाही त्यांना मदत करण्यासाठी कसा उपयुक्त ठरेल आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, तर हे आपण आज या ठिकाणी प्रामुख्याने पाहणार आहोत. तर जे कोणी आपले सर्व जातीचे असतील, सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा इथं असतील, तर आज आपले सबस्क्रायबर भरपूर आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्ही जो बाहेर जे एजन्सीला 2,000 3,000 देताय किंवा 500 रुपये देताय, कुणी काय कसं जसं रेटता येईल तसं 4,000 घेते, काही घेते, तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला काय 1 रुपया सुद्धा फी द्यायची गरज नाहीये. कारण आपण नेहमी सांगत असतो की आपल्या चॅनलला सबस्क्रायबर केल्यानंतर आपली जी युट्यूबची फॅमिली आहे यांच्या फायद्याच्या काय काय गोष्टी करता येतील ते आपण या ठिकाणी प्रामुख्याने पाहणार आहोत. तर आता ज्यांची लग्न जमत नाहीयेत आणि जे लोक आपल्याला सबस्क्राईब केलेले ज्यांनी किंवा त्यांचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, तर त्यांनी काय करायचं, त्यांचा एक बायोडाटा तयार करायचा. बायोडाटा म्हणजे काय, की त्याच्यामध्ये तुमचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर नक्की टाकायचा आहे. त्याच्यानंतर वर्ण, गोत्र, जात, त्याच्यानंतर तुमचं जे शिक्षण असतं, क्वालिफिकेशन, ते टाकायचंय. आणि तुमच्या अपेक्षा पण असतील तर त्या अपेक्षाही भरा त्याच्यामध्ये. किंवा कुठल्या जातीचा पाहिजे, आंतरजातीय चालेल का, किंवा घटस्फोटित, विधवा, ह्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने, किंवा तुम्ही प्रथमवर आहात का विधवा आहात का विधूर आहात, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी एका पेजवरती घ्यायच्यात. त्याचा फोटो काढून आपल्या कमेंटमध्ये टाकायचं आहे आणि वरती लिहायचंय की मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे. तर याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याकडे जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यावरती परस्पर तुमचे नंबर असणार आहेत, गावांची नावं असणार आहेत, जेणेकरून हे तुम्ही फोनवर सुद्धा कम्युनिकेशन करू शकता. आणि जुनून कॉन्टॅक्ट, तुम्ही जुनून म्हणजे तुम्ही त्या गावात जाऊन तिथे पाहू शकता किंवा चौकशी करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की समजा मेळावे असतील किंवा काही बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये आहे ना की खोटं पण सांगितलं जातं, खोटं सांगितलं जातं, रेटून सांगितलं जातं. आता मी ज्यावेळेस मेळाव्याला गेलो होतो तर त्यावेळेसची एक घटना सांगतो मी तुम्हाला. एक मुलीचं लग्न झालं होतं एका म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्येच दिलं होतं. आता तिथलं काय नाव घेत नाही मी त्या गावाचं. आणि अक्षरशः त्या मुलीला सांगितलं स्वतःचं घर आहे आणि मोठा जे लग्न मंडप असेल, डेकोरेशन असेल, केटरर्स असेल, त्याचा व्यवसाय आहे. तर तसं सांगून तिचं लग्न केलं गेलं कोरोनाच्या पिरियडमध्ये. परंतु साक्षात त्यांचं ते स्वतःचं घर नव्हतं. अक्षरशः घर भाडं 4-5 महिन्याचं थकलं. त्या मुलीच्या लक्षात आली, खायची पंचायत झाली, वांदे झाले, आणि तो मुलगा एका छोट्याशा शॉपमध्ये कामाला होता आणि तिथं तो डिवोर्स झाला. मुलीचं वय फक्त 28 वर्ष होतं. तर ह्या गोष्टी घडतात मित्रांनो मेळाव्यातून, लक्षात घ्या. कारण मेळाव्यातून जुनून, आता जुनून म्हणजे काय की एकदम खरी माहिती, आता तुम्ही जी माहिती टाकलेली आहे, नंबर टाकलेला आहे, गावाचं नाव टाकलेलं आहे,
तुम्ही त्या गावात जाऊन चौकशी करू शकता की बाबा असे असे कुटुंब आहे का इथं, यांचं बॅकग्राऊंड काय आहे, यांची फॅमिली काय आहे, किंवा कशा पद्धतीने शेती आहे का, किंवा खरोखर हेच चांगले आहेत का, यांचं वागणं कसं आहे, समाजामध्ये यांना स्थान काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही आपल्या चॅनल मार्फत कन्फर्म करू शकता आणि इथे तुम्हाला कुठलीही एकही रुपया फी ऑन पडणार नाही. आणि आपण लवकरच मॅरेज ब्युरो सुद्धा चालू करणार आहे आणि तेही फक्त समाजसेवेसाठी, आपल्या फायद्यासाठी नाही. तर कारण आपल्या एक लक्षात आलं की आज समाजामध्ये कमी शिकलेली जी स्थळं आहेत ती आहेत, भरपूर आहेत, पण ती एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. परफेक्ट कम्युनिकेशन होत नाहीयेत. हे कम्युनिकेशन काय होतंय मेळाव्यामध्ये की जास्त शिकलेली, सगळीच जास्त शिकलेली लोक येत आहेत. बघा तुम्ही, कमी शिकलेली हे एक 10-20% लोक असतील, म्हणजे 12वी झालेली असेल, एक करायची म्हणून केलेली 10वी झालेली असेल, पण बाकी सगळे व्यवसाय, नोकऱ्या, उच्च पद किंवा डॉक्टर, इंजिनियर असे लोकांचं प्रमाण मेळाव्यात भरपूर आहे. घटस्फोटित आहे, विधवा आहे, विधूर आहे, यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा खूप खूप मोठ्या आहेत. परंतु जे ग्रामीण भागामध्ये कमी शिकलेली आपली मुलं आहेत, या मुलांसाठी मुली या खेडेगावामध्ये सुद्धा आहेत. आज पुणे भागातून जर तुम्ही पाहिलं तर पुण्यातून धुणे भांडी करणाऱ्या मुली सुद्धा खेडेगावात यायला तयार नाहीयेत. त्यांच्या अपेक्षा म्हणजे खूप आहेत, म्हणजे शेती पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, त्याच्यानंतर सासू सासरे नको आहेत. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आज मुलींच्या थोडं त्यांच्या आई वडिलांनी म्हणा किंवा कोणी त्यांच्या डोक्यामध्ये शिरून दिलेले आहेत की आता तुम्हाला मागणीच आहे, तर मग त्या सुद्धा थांबतच चाललेल्या आहेत. पण आपला जो ग्रामीण भागातला वर्ग आहे, कमी शिकलेल्या मुली आहेत, मुलं आहेत, ज्यांना खरोखर लग्न करायचे, आज जातीचं मित्रांनो काही राहिलेलं नाहीये. लोक आंतरजातीय सुद्धा विवाह करतात, घटस्फोटितांबरोबर सुद्धा विवाह करतात, कारण सरासरी आयुष्यमान हे 60 वर्षाचं आहे. आणि त्याच्यातच जर तुम्ही 40 वर्ष लग्नासाठी थांबले, राहिलेली 20 वर्ष तुम्हाला जगायचे, त्याच्यात 10 वर्ष झोपायचे, काय लग्न करणार आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे संसार करणार. त्याच्यामुळे थांबू नका. 30च्या आसपास आहात ना तुम्ही, आपल्या चॅनलवरती बायोडाटा टाका. सर्वांना माझी विनंती, त्याच्यावरती फोटो पण लावा. तुमचा एखादा फोटो असेल, कुठलाही असेल, म्हणजे तो आय कार्ड साईजचा असेल किंवा तुम्ही कुठं फिरायला गेलेला असाल तिथला असेल, तो टाका आणि खरी माहिती भरा की खरोखर तुमचं उत्पन्न काय आहे, खरोखर तुमचा व्यवसाय काय आहे, खरोखर तुम्हाला शेती आहे का. शेती नसेल लिहू नका, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं घर आहे का, स्वतःचं घर असेल लिहा, हा म्हणा, नसेल नाही म्हणा. म्हणजे काय होतं की याच्यातून क्लॅरिटी पास होते समाजामध्ये. मग त्याच पद्धतीचे लोक सुद्धा तुम्हाला याच्यावरती पाहणार आहेत, कारण आपल्या खेडोपाडी सुद्धा भरपूर युट्यूबची फॅमिली आहे. फलटण म्हणा, सातारा म्हणा, बारामती म्हणा, या पुणे जिल्ह्याच्या आसपास जेवढे काही छोटे छोटे म्हणजे तालुके असतील किंवा काही गावं असतील, अशा ठिकाणून आपल्याला भरपूर लोक या ठिकाणी फॉलो करतात. तर त्याच्यामुळे ही एक मदत तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीची घडणार आहे असं मला वाटतं. आणि माझा सुद्धा हा एक अफलातून प्रयत्न असेल की तुमचे संपर्क करून देणे आपल्या चॅनल मार्फत, किंवा आणखी काय करता येतंय का, तर ह्या शोधामध्ये आपण आहेच. कारण आता ही एक समस्याच बनलेली आहे. लग्न जमणे म्हणजे ही एक खूप मोठी समस्या जमलेली आहे आणि आईवडिलाला पडलेला आहे खूप मोठा प्रश्न आहे. मग ती मुलगी असो, वय तिचं वाढत गेलं 35-36, तिला सुद्धा अडचणी आहेत, आणि मुलाचं सुद्धा काय 34-35 एकदा वाढत गेलं की त्याला सुद्धा अडचणी आहेत. तर त्याच्यामुळे हे लवकरात लवकर लग्न व्हावीत. त्याच्यामुळं घर बसल्या तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बायोडाटा हा तुम्हाला सगळ्यांना आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. सगळ्यांनी त्याच्यावरती आपला बायोडाटा टाका. काहीही, हे बघा, याच्यावरती काही लाजण्यासारखी गोष्ट नाही. वय जे असेल ते टाका, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठे तुम्हाला पुण्याला, मुंबईला किंवा कुठेही मेळाव्याला जायची सुद्धा गरज नाही. कधी असेल मेळावा तरी तुम्ही जाऊ शकता महिन्यातून एखाद्या वेळेस, किंवा असतात पुण्यामध्ये असतात, हडपसरमध्ये असतात, भरपूर पुण्यामध्ये भरपूर मेळावे असतात. म्हणजे 30 दिवसात कमीत कमी 5-10 मेळावे तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पुण्यामध्ये पाहायला मिळतील. कारण आज मी तुम्हाला सांगितलं, हा एक व्यवसाय करून घेतलेला आहे लोकांनी. जी गरज बनते नेहमी समाजामध्ये, जी गरज बनते ती व्यवसायात तिचं रूपांतर होतं. तर या पद्धतीने हा व्यवसाय म्हणून लग्नाकडे आज लोक पाहतायत. म्हणजे जी काही, बघा तुम्ही, काही जे आपले वृद्ध लोक असतील किंवा ज्यांना काही कामं नाहीत, ते रिटायर झालेले 2-3 जण असतील,
तर ही फिरत असतात गावोगावी, ह्याची चौकशी कर, त्याची चौकशी कर, ह्याची चौकशी कर, ह्याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून पैसे घे. एखादा नवरदेव पार 40शीला गाठलेला आहे, त्याला मुलगी पाहून दे, किंवा एखाद्या मुलीला मुलगा पाहून दे, किंवा कमी शिकलेले सुद्धा ते लग्न लावण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते भरमसाठ पैसे घेतात, मध्ये 50,000, 1,00,000, कोणी काही बघतं याच्यामध्ये. आपण पाहतो या घटना झालेल्या आहेत, आणि याच्यामधून जेल सुद्धा आणि तुरुंग सुद्धा लोकांना भोगायला लागलेले आहेत. कारण हा एक गुन्हा आहे. लग्नामध्ये फसवणं म्हणजे हा एक खूप मोठा गुन्हा आहे. आणि याच्यातून काय होतं, मग वधू असेल किंवा वर असेल, यांची मानसिकता खराब होते आणि यांना नैराश्यात जातात ते. मग त्यांना वाटतं की नको आता लग्न, बस एकदा आपण फसलेलो आहे, आता फसेल. तसं आता मित्रांनो आपल्या या चॅनलवरती होणार नाही. या चॅनलवरती तुम्ही बायोडाटा अपलोड करायचा आहे, आणि जिनून त्यांच्या गावात जाऊन तुम्ही स्वतः चौकशी करायची. त्याच्यामुळे तुम्हाला खूप सोपं पडणार आहे. त्याच्यामुळे माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, माझ्या माता भगिनी असतील, किंवा पालक असतील, पाल्य असतील, वडीलधारी मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, किंवा काही शिकलेले असतील, काही शिक्षक असतील, काही सामाजिक कार्य करणारे असतील, या सर्वांनी आपल्या चॅनलवरती बायोडाटा अपलोड करा. आणि सर्वांना हे जे कमी शिकलेले आहेत त्यांना लग्न जमवण्यास मदत करा, अशी माझी नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा, आणि तुमचा बायोडाटाही टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद,